म्हटलं तुम्हाला हा सोफा दाखवावा. सोफा कम बेड आहे हा. म्हणजे इतका मोठा सोफा आहे, त्याचा छानसा बेड तयार होतो. तर मी आता तुम्हाला दाखवते हा. ठीक आहे, चला बघूया कसा येतो. आता हा सोफ्याचा बेड बनवूया. ठीक आहे. रात्र झाली, झोप आली सगळ्यांना. ओपन करू का? करा ओपन. ओपन करा. हे बघा, आता आपण बघूया या सोफ्याचा बेड कसा बनतो ते. आता हे कुशन आहे त्याच्या, मोठे मोठे आहे, खूप छान आहे. किती साईजचा आहे हा सोफा? हे आवाज नका करू, जवळून दाखवूया आपण. कसं काढतात ते? अच्छा तू काढला नाही आधी? हिरववरती करते. अच्छा अच्छा. थांबा थांबा, बघू द्या. हां, हे बघा, हे पुल करायचं. चला करा. दोन्ही हातांनी पकडा बाबा. हे बघा, वाव, किती मोठा आहे हे बघा. हा ना, क्वीन साईजचा बेड आहे. 3 ते 4 जण यात आरामात झोपू शकतात, एवढा मोठा आहे हा. मग मी बरोबर सांगितलं, हा क्वीन साईजचा बेड या ठिकाणी तयार झालेला आहे. आरामात 3 ते 4 जण झोपू शकतात. सोफा कम बेड कसा वाटला तुम्हाला? आवडला का? नक्की सांगा. आवडला का तुम्हाला हा बेड? कसा वाटला? नक्की सांगा. खूप मोठा आहे हा, खूप मोठा सोफा आहे आणि बेड पण खूप मोठा तयार होतो. छान आहे, मला तर खूपच आवडला. तर तुम्ही असं इंडियामध्ये पण बनवू शकता, हो की नाही? म्हणजे तुमची जागा पण वाचते ना, जागा सेव्ह होते. मुंबईसारख्या ठिकाणी तर बनवत असतील असे, पण इतके मोठे नसतील. एवढ्या सोफ्याच्या साईजची तर रूम असते मुंबईत, हो की नाही? छान आहे ना? कसा वाटला तुम्हाला हा बेड? नक्की सांगा. चला आता आम्ही झोपतो. बाय बाय.